नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, 2022ला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात होतं. म्हणजे 2019लाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर 2.5 वर्ष त्यांनी राज्यकारभार केला. तर त्या 2022मध्ये ते मुख्यमंत्री पदावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी एक पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला होता, हे आपल्या सगळ्यांना आठवत असेल. त्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की कशाप्रकारे देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे किंवा जयकुमार रावल वगैरे अशी सगळी भाजपाची जी नेते मंडळी होती त्यांना वेगवेगळ्या प्रकरणामध्ये अडकवायचं आणि त्यांची एकंदरीत राजकीय कारकीर्द संपुष्टात आणायची आणि त्यातून मग महाराष्ट्रामध्ये जे सरकार होतं महाविकास आघाडीचं किंवा महाविकास आघाडीचा जो प्रयोग आहे हा आपल्याला निर्वेदपणे पार पाडता येईल अशी एक योजना तेव्हा आखली जात होती. आणि त्याचा सगळा भांडाफोड हा देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनादरम्यान केला, हे आपल्या सगळ्यांना आठवत असेल. तेव्हाचे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे सगळे ते व्हिडिओ देवेंद्र फडणवीसांकडे होते. त्यातले काही व्हिडिओ हे चॅनलवर दिसायला लागले आणि त्यातून हे स्पष्ट झालं की कशा पद्धतीने कट कारस्थान तेव्हा रचलं जात होतं आणि भाजपाच्या नेते मंडळींना अडकवण्याचं एक योजना आखली जात होती. आणि त्यासाठी प्रवीण चव्हाणच्या त्या केबिनमध्ये हे कॅमेरे खास बसवण्यात आले की जेणेकरून ते सगळा भांडाफोड जो आहे तो करता येईल. आणि जवळपास 125 तासांची ती सगळी व्हिडिओची चित्रीकरणं ही फडणवीसांकडे होती आणि त्यातून हा सगळा कट जो आहे तो उघड झाला. आणि आपण पाहिलं की नंतर उद्धव ठाकरेंचं सरकार पडलंच, एकनाथ शिंदे आणि सगळे आमदार वेगळे झाल्यानंतर. पण अशा पद्धतीने हे कारस्थान रचलं जात होतं. आणि तेव्हा देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता होते आणि त्यांच्या हातामध्ये हे सगळं जे काही व्हिडिओचं चित्रीकरण होतं ते सगळं त्यांच्याकडे होतं आणि त्यातून त्यांनी हा सगळा भांडाफोड केला होता. आत्तासुद्धा पुन्हा एकदा जे महाराष्ट्रामध्ये कॅप्टन अशोक खरातचं प्रकरण गाजतंय त्याच्या संदर्भातसुद्धा जे काही सुरुवातीला फोटो आले ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या नेत्यांसोबत त्या खरातने काढलेले फोटो हे प्रकाशित झाले किंवा दिसायला लागले, आपल्याला चॅनलवर दिसायला लागले, सोशल मीडियात दिसायला लागले. त्याच्यातून मग आता या निमित्ताने राजकारण करता येईल. आणि प्रामुख्याने जे NDAमधले नेते आहेत, अमित शहांचा फोटो किंवा फडणवीसांचा फोटो, एकनाथ शिंदेंचा फोटो, हे असे फोटो दाखवून एक प्रकारे सरकारवर दबाव आणता येईल, सरकारला राजकारणामध्ये ओढता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न सुरू झाला. पण तेवढ्यात फडणवीसांनी हा सगळा जो काही भंडाफोड अशोक खरातचा केलेला आहे त्या माध्यमातून हे स्पष्ट झालं की याच्यामध्ये तेव्हाच्या महाविकास आघाडीचाही सहभाग होता. हे तर केवळ फोटोच दिसत आहेत आणि फोटो असे अनेक लोक अनेक नेत्यांबरोबर काढत असतात. त्याचा नेमका अर्थ काय आपण लावू शकत नाही की तो त्याच्याही संबंधितच आहे. अनेक जण भेटायला जातात, फोटो काढून घेतात आणि त्याचा पुढे राजकारणासाठी अनेक लोक उपयोग करत असतात. पण प्रत्यक्ष या अशोक खरातला मदत करण्याचं काम जे आहे ते महाविकास आघाडी सरकारनेच केलं. तोच मुद्दा आता समोर आलेला आहे. आणि त्यामुळे आत्ता आपण पाहतोय की सगळे विरोधक जे आहेत ते फार मोठं राजकारण करण्याचा प्रयत्न करत नाहीत. अन्यथा हे फोटो दिसल्यावर त्याच्यावर चिखलफेक करण्याची त्यांना अधिक संधी होती. पण फडणवीसांनी पत्रकार परिषदेमध्ये किंवा पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केलं की या प्रकरणाचं राजकारण करू नका, की ज्याच्यामध्ये फक्त फोटो दिसत आहेत त्यावरनं लगेच राजकारण करायचं आणि चिखलफेक करायची. तसं केलं तर हे जे प्रकरण आहे त्याच्या तुम्हाला मुळाशी जाता येणार नाही. आणि ज्या महिलांवर या कॅप्टन अशोक खरातने अन्याय केलेला आहे, लैंगिक शोषण केलेलं आहे, त्या महिलांना न्याय मिळवून देता येणार नाही, हे फडणवीसांनी सांगितलेलं आहे.
किंवा विनाकारण त्यात राजकारण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण सगळे पुरावे जे आहेत या सगळ्या प्रकरणाचे ते माझ्याकडे आहेत असं त्यांनी सांगितले. म्हणजे पुन्हा एकदा पेनड्राईव्ह बॉम्ब जो आहे तो फडणवीसांच्याच हाती आहे. जसा 2022ला त्यांनी तो पेनड्राईव्ह बॉम्ब फोडला तसा तो आत्ताही फोडू शकतात, हेच त्यांचं सांगणं आहे, हाच त्यांचा इशारा आहे. कारण का 2020ला याच कॅप्टन अशोक खरातला तेव्हाच्या महाविकास आघाडीचं सरकार, मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री होते जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे, तेव्हा अखंड पक्ष होता राष्ट्रवादीचा, पण ते जलसंपदा मंत्री जयंत पाटील होते. आणि खरातवर तेव्हा मेहर नजर करण्यात आली होती. काय तर त्याची जी काय आंब्याची बाग होती, प्रचंड प्रॉपर्टी, प्रचंड संपत्ती ही त्याच्या नावावर आज आहे. शेकडो एकर जमीन आहे, मालमत्ता आहे, घरं बांधलेली आहेत. हे सगळं समोर येते हळूहळू. हा सगळाच जो माल मसाला आहे फडणवीसांकडे आहे. त्याच्यात अनेकांचे हात दगडाखाली आहेत हे त्यांनाही माहिती आहे. तर या कॅप्टन अशोक खरातला कशी मदत करण्यात आली, तर त्याच्या आंब्याच्या बागेसाठी दारणा धरणातून पाणी देण्यात आलं मोठ्या प्रमाणावर. 39 दशलक्ष घनमीटर इतकं पाणी, म्हणजे किती पाणी झालं बघा. आणि केवळ एकट्या अशोक खरातला. एकीकडे बाकीच्यांना लोकांना, सर्वसामान्य लोकांना पाणी मिळत नाही आहे. अशा परिस्थितीत अशोक खरातवर ही मेहरबानी करण्यात आली, आणि केवळ त्याच्या आंब्याच्या बागेसाठी. आणि ते सुद्धा कुठून, तर 48 किलोमीटरची पाईपलाईन टाकून त्याला हे पाणी देण्यात आलं. हे समोर आलेलं आहे. आणि कोणी महाविकास आघाडीमधलं कोणी ते अमान्य करत नाही आहे. स्वतः उद्धव ठाकरेंना याविषयी पत्रकारांनी जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणाले की हे आमच्या काळातच झालेलं आहे, पण कोण त्याच्यात दोषी आहे ते चौकशी करा आणि कारवाई करा. आता कोण दोषी आहे कळेलच, ते फडणवीसांना माहिती असेलच. तुर्तास तरी हे सगळं पाणी जे काय त्याला पुरवलं जात होतं ते बंद करण्यात आलेलं आहे. तो निर्णय रद्द करण्यात आलेला आहे. आणि आता हे सगळं जे काही त्याने साम्राज्य उभारलं आपल्या भुंदुगिरीच्या जोरावर, ते सगळं साम्राज्य हळूहळू उद्ध्वस्त होणार आहे. त्या विरोधी पक्षांनी या अशा अशोक खरातसारख्या नीचतम व्यक्तीचं सगळे साम्राज्य उद्ध्वस्त कसं होईल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. त्यातून त्या महिलांना न्याय मिळू शकेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याऐवजी तर ते राजकारण करत बसले, याच्यात फडणवीसांना अडकवूया किंवा महाराष्ट्रातलं जे सरकार आहे त्याच्यावर चिखलफेक करूया आणि त्यातून जो काही आपल्याला तात्पुरता फायदा मिळेल तो मिळवूया, तर ते योग्य ठरणार नाही. हाच फडणवीसांचा इशारा आहे त्यांना. कारण अशोक खरातचे जर तुम्ही त्याच्याविरुद्ध जो FIR त्या महिलेने केलेला आहे तो FIR वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हा किती निचदम पातळीचा असा व्यक्ती आहे. तो तर भोंदूगिरीच्या जोरावर पैसे लुबाडतोच, पण त्या महिलांचं लैंगिक शोषण सुद्धा करतो. त्याचे व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत. आणि अशा व्यक्तीला सोडून केवळ राजकारण करण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये हेच फडणवीसांना सांगायचे. हा जो अशोक खरात नावाचा व्यक्ती आहे, त्या महिलेने जी तक्रार केली त्याच्यामध्ये जो FIR नोंदवला आहे त्याच्यामध्ये ती म्हणते की ज्या वेळेला त्या महिलेचं लग्न ठरत नव्हतं तेव्हा एक खडा करण्यासाठी त्याने सांगितलं, आणि त्या खड्याची किंमत किती होती, 50,000. म्हणजे असे कित्येक लोकांना त्याने फसवलं असेल, त्याच्याकडून किती माया गोळा केली असेल याची आपण कल्पना येते आपल्याला. जेव्हा तिचं लग्न ठरलं त्यानंतरही जो ठरलेला नवरा आहे तिचा, त्याला आणि तिला असे खडे त्याने दिले की हे घाला म्हणजे तुमचा संसार चांगला होईल. ते प्रत्येकी खडे जवळपास 14,000चे होते. मी त्यातून त्याने पैसे जमवले. असे अनेक लोकांना त्याने फसवलं असेल. त्या महिलांना आपल्या केबिनमध्ये बोलवायचं, त्याची पूर्ण केबिन अशा पद्धतीने तयार करण्यात आली होती की बाहेरच्यांना आतलं काहीच दिसू शकत नाही. त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये दिसतं बाहेर लोक बसलेले आहेत पण त्यांना आतमध्ये काय चाललंय दिसत नाही. आणि अशा व्यक्तीला पूर्णपणे नेस्तनाबूत करणं हे खरं तर लक्ष असलं पाहिजे सगळ्यांचंच, सगळ्याच पक्षांचं, सगळ्या नेत्यांचं. त्याऐवजी राजकारण करत बसलं तर आपोआपच खरात हा विषय बाजूला पडेल आणि नको ते राजकारण सुरू होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांनी जे एकत्र येऊन खरातवर लक्ष केंद्रित केलं, त्याचं हे साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न केला,
तर कुठेतरी आणखी काही महिला पुढे येऊ शकतील ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे. सगळे व्हिडिओ जे काही होते ते आज उपलब्ध आहेत, म्हणजे कदाचित ते आता बाहेर येणार नाहीत, पण निदान ते पोलिसांकडे आहेत, म्हणजे गृहमंत्रालयाच्या ताब्यात आहेत, ते फडणवीसांकडे आहेत. या विनाकारण राजकारण करण्यापेक्षा खरातला कसं नेस्तनाबूत करता येईल, त्याचं साम्राज्य कसं उद्ध्वस्त करता येईल आणि त्यातून त्या महिलांना निदान न्याय मिळेल, तो न्याय म्हणता पण येणार नाही, कारण त्याने लैंगिक शोषण केलेलं आहे, त्यांच्याकडून पैसे पण उकळलेले आहेत, अनेक महिलांचं आयुष्य जे त्याने उद्ध्वस्त केलेलं आहे ते काय त्यांना पुन्हा मिळू शकत नाही. पण निदान त्याला धडा मिळेल आणि अशा प्रकारच्या भोंदूगिरी करणाऱ्यांना धडा मिळू शकेल किंवा समाज त्यामुळे जागरूक होईल. या दृष्टीने आपण प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे तुर्तास तरी. बाकी राजकारण जे आहे ते करायला बराच वेळ आहे. त्या फडणवीस जे सांगतायत की याच्यावर राजकारण करू नका, कारण त्यावेळेला जे पाणी ज्यांनी दिलं त्या अशोक खरातला, त्यांनी ते लक्षात ठेवावं की आपण याच व्यक्तीला पाणी दिलं होतं ज्याच्यावर आज आपण राजकारण करू इच्छितोय. ते का दिलं होतं, का त्याच्यावर एवढी मेहरबानी केली, हे सगळं समोर येईलच. पण अनेक लोकांचे हात दगडाखाली असतील त्यावेळच्या सरकारमधले. त्या जसा फडणवीसांनी तेव्हा पेनड्राईव्ह बॉम्ब फोडला होता, तसा अजूनही तो पेनड्राईव्ह या खरातच्या रूपामध्ये, त्याच्या सगळ्या व्हिडिओच्या रूपांमध्ये तो आज उपलब्ध आहे. फडणवीसांकडे आहे तो, म्हणजे अर्थात पोलिसांकडे आहे. त्या विनाकारण राजकारण करण्यापेक्षा ज्या खरातसारख्या व्यक्तीला धडा शिकवण्याचा विचार जो आहे तो सगळ्यांनी केला पाहिजे. तुम्हाला सगळा विषय कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.